स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे। एप्रिल महिन्यापासून काही लाभार्थ्यांचा हप्ता बंद होणार का? कोणाचे पैसे थांबणार आहेत? आणि तुम्हाला हप्ता सुरू ठेवायचा असेल तर काय करावे लागेल? ही सगळी महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता ही जी माहिती आहे ना ती खूप महत्त्वाची आहे, म्हणून नीट लक्ष देऊन ऐका। तहसील कार्यालयाकडून सर्व लाभार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, म्हणजेच ही कोणती अफवा नाही तर अधिकृत माहिती आहे। आता नेमका बदल काय झालाय ते समजून घेऊया। एप्रिल महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेमध्ये काही नियम बदलले जाणार आहेत। आधी कसं होतं, सगळ्या लाभार्थ्यांना एकाच पद्धतीने हप्ता मिळत होता, पण आता काही लाभार्थ्यांसाठी वेगळी प्रक्रिया लागू करण्यात येत आहे। विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी नवीन नियम लागू झाले आहेत। म्हणूनच सरकारकडून आधी सूचना दिल्या जात आहेत की तुम्ही तुमची माहिती अपडेट करून ठेवा, आवश्यक कागदपत्र पूर्ण करा, नाहीतर काय होऊ शकतं, तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता थांबू शकतो किंवा पैसे मिळायला उशीर होऊ शकतो। म्हणून हा जो बदल आहे ना तो छोटा नाही तर खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या बदलाचा परिणाम नेमका कोणावर होणार आहे? तर नीट लक्ष देऊन ऐका। या बदलाचा सर्वात जास्त परिणाम दिव्यांग लाभार्थ्यांवर होणार आहे। आता हे का होत आहे ते समजून घेऊया। आधी काय होतं, दिव्यांग लाभार्थ्यांना देखील तर सर्व लाभार्थ्यांप्रमाणे एकाच विभागातून हप्ता मिळत होता, म्हणजे विधवा, वृद्ध, आजारी आणि दिव्यांग सगळ्यांना एका सिस्टममधून पैसे येत होते। पण आता सरकारने काय केले, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वेगळा स्वतंत्र विभाग तयार केला आहे, ज्याला दिव्यांग सहाय्यक विभाग असं म्हणतात। याचा सरळ अर्थ काय, आता दिव्यांग लाभार्थ्यांचे पैसे जुन्या विभागातून नाही तर या नवीन विभागातून दिले जाणार आहेत। म्हणूनच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे नियम बदलले आहेत आणि त्यांना नवीन प्रक्रियेप्रमाणे चालावे लागणार आहे। जर त्यांनी नवीन नियम पाळले नाहीत तर त्यांचा हप्ता थांबू शकतो किंवा पैसे मिळायला उशीर होऊ शकतो। म्हणून मित्रांनो, हा बदल फक्त नावापुरता नाही आहे, तर पूर्ण प्रक्रिया बदलणारा आहे आणि म्हणूनच दिव्यांग लाभार्थ्यांनी हे खूप गंभीरपणे घ्यायला हवं। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग, सरकारने कोणत्या अटी ठेवलेल्या आहेत। जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल तर या दोन गोष्टी करणे खूपच गरजेचे आहे। पहिली गोष्ट आहे UDID कार्ड लिंक करणे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्याकडे जे UDID कार्ड आहे ते तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे। म्हणजे काय, सरकारला तुमची ओळख व्हेरीफाय करायची आहे आणि तुमची माहिती एकदम बरोबर आहे का ते तपासायचं आहे। जर UDID कार्ड लिंक नसेल तर सिस्टममध्ये तुमची माहिती इनकम्प्लीट समजली जाईल आणि त्यामुळे तुमचा हप्ता थांबू शकतो। दुसरी गोष्ट आहे पोर्टलवर नोंदणी। आता सरकारने एक नवीन दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केले आहे। या पोर्टलवर तुम्ही तुमची नोंदणी करणे बंधनकारक आहे। सोप्या भाषेत समजून घ्या, सरकारला तुमची अपडेटेड माहिती हवी आहे, म्हणून तुम्ही या नवीन सिस्टममध्ये नोंदणीकृत असणं आवश्यक आहे। जर नोंदणी केली नाही तर तुम्ही सिस्टममध्ये दिसणारच नाही आणि त्यामुळे तुम्हाला हप्ता मिळणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या नाहीत तर एप्रिल महिन्यापासून तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो किंवा पैसे उशिरा मिळू शकतात। म्हणून एकच लक्षात ठेवा, UDID कार्ड आधारशी लिंक करा आणि पोर्टलवर नोंदणी पूर्ण करा। हे केले तरच तुमचा हप्ता नियमित सुरू राहील। मित्रांनो, आता एक छोटी पण खूप महत्त्वाची सूचना आहे, जी अनेक लोक दुर्लक्ष करतात। डबल नोंदणी करू नका आणि डबल KYC करू नका। आता हे म्हणजे नेमकं काय ते सोप्या भाषेत समजून घेऊया। समजा तुम्ही एकदा पोर्टलवर नोंदणी केली पण तुम्हाला वाटले की झाली नाही आणि तुम्ही पुन्हा दुसऱ्यांदा नोंदणी केली किंवा तुम्ही KYC एकदा पूर्ण केलं आणि परत पुन्हा तेच प्रोसेस केलं तर सिस्टममध्ये तुमची दोन वेगवेगळी एंट्री तयार होऊ शकते। यामुळे काय होतं, सर्व्हर कन्फ्यूज होतो, तुमची माहिती मिसमॅच होते आणि प्रोसेस अडकू शकतो। सोप्या भाषेत तुमचा हप्ता अप्रूव्हल व्हायला उशीर होऊ शकतो किंवा काही वेळेस पैसे अडकू शकतात। म्हणून मित्रांनो, एकदाच नीट नोंदणी करा आणि एकदाच KYC पूर्ण करा। वारंवार तेच काम करू नका, कारण छोटी चूक सुद्धा तुमचा हप्ता थांबवू शकते। मित्रांनो, आता एक मोठा प्रश्न अनेक लोक विचारत आहेत, मार्च महिन्याचा हप्ता अजूनही का आलेला नाही? तर याबद्दल स्पष्ट माहिती समजून घेऊया। सध्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात मार्च महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत। आता लगेच घाबरायची गरज नाही। यामागे मुख्य कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम। म्हणजे काय, सोप्या भाषेत समजून घ्या, सिस्टममध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत, सर्व्हर स्लो आहे किंवा अपडेट चालू आहे, त्यामुळे पैसे पाठवण्याची प्रक्रिया थोडी थांबली आहे। याचा अर्थ असा नाही की तुमचा हप्ता बंद झाला आहे किंवा तुम्ही अपात्र ठरलात, हे फक्त तात्पुरते प्रॉब्लेम आहे। आता जाणून घेऊया पुढे काय होणार। सरकारकडून अशी अपेक्षा आहे की हे टेक्निकल प्रॉब्लेम लवकरच सोडवले जातील आणि जे पैसे अडकले आहेत ते थेट तुमच्या खात्यात जमा केले जातील।
म्हणून मित्रांनो, सध्या घाबरू नका, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. थोडा वेळ द्या, पैसे येण्याची शक्यता पूर्ण आहे. मित्रांनो, आता आपण एक महत्त्वाचा बदल समजून घेऊया. योजनेत नेमका बदल काय झाला आहे. सोप्या भाषेत आधी आणि आता असा फरक समजून घ्या. आधी काय होतं, दिव्यांग लाभार्थ्यांना जे पैसे मिळायचे ते सामाजिक न्याय विभागातून दिले जायचे. म्हणजेच विधवा, वृद्ध, आजारी आणि दिव्यांग सगळ्यांना एकाच विभागातून हप्ता मिळत होता. आता काय बदल झालाय, एप्रिल महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता त्यांचा हप्ता दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागातून दिला जाणार आहे. सोप्या भाषेत अर्थ म्हणजेच मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांना आता जुन्या विभागातून नाही तर नवीन विभागातून पैसे मिळणार आहेत आणि त्यामुळेच त्यांची संपूर्ण प्रक्रिया बदलली आहे. याचा परिणाम काय होईल, नवीन विभाग, नवीन नियम, नवीन नियम, नवीन प्रक्रिया. त्यामुळेच तुम्हाला UDID लिंक आणि पोर्टल नोंदणी या गोष्टी करणे आवश्यक झाले आहे. म्हणून मित्रांनो, हा फक्त विभाग बदल नाही आहे, तर पूर्ण सिस्टम बदलली आहे आणि त्यानुसार तुम्हाला अपडेट राहावं लागणार आहे, नाहीतर तुमचा हप्ता थांबू शकतो. मित्रांनो, आता आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, कोणाला किती अनुदान मिळतं. कारण इथेच खूप लोकांना कन्फ्युजन असतो. आता बघा, दिव्यांग लाभार्थी, जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल तर सध्या तुम्हाला साधारण 2,500 पर्यंत अनुदान दिलं जातं. म्हणजेच इतरांपेक्षा दिव्यांग लाभार्थ्यांना जास्त आर्थिक मदत दिली जाते. इतर लाभार्थी, आता बाकीचे लाभार्थी कोण, विधवा महिला, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या सर्वांना साधारण 1,500 पर्यंत अनुदान दिलं जातं. आता जाणून घेऊया सोप्या भाषेत फरक. म्हणजे मित्रांनो, दिव्यांग लाभार्थी जास्त रक्कम 2,500 रुपये, इतर लाभार्थी कमी रक्कम 1,500 रुपये. महत्त्वाचं कारण, दिव्यांग लाभार्थ्यांना जास्त मदत दिली जाते कारण त्यांना अतिरिक्त आर्थिक गरज असते आणि त्यामुळेच त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था, नवीन विभाग करण्यात आली आहे. म्हणून मित्रांनो, तुमचा लाभ कोणत्या प्रकारात येतो हे समजून घ्या आणि त्यानुसार तुमचे नियम आणि प्रक्रिया पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला तुमचा हप्ता वेळेवर आणि पूर्ण मिळेल. मित्रांनो, आता ही सगळ्यात महत्त्वाची आणि अधिकृत सूचना आहे, म्हणून नीट लक्ष देऊन ऐका. संबंधित अधिकाऱ्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की तुमचे UDID कार्ड आधारशी लिंक असणं आवश्यक आहे आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तुमची नोंदणी पूर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे मित्रांनो, सरकारकडे तुमची पूर्ण आणि अपडेट माहिती असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुमचा हप्ता अप्रूव्हल होणार आहे. जर हे केलं नाही तर समजा तुम्ही UDID लिंक केलं नाही किंवा पोर्टलवर नोंदणी केली नाही तर पुढे काय होऊ शकतं, सिस्टममध्ये तुमची माहिती इनकम्प्लीट दिसेल आणि मग सरकारकडून सरळ कारण दिलं जाईल की तुमची माहिती पूर्ण नाही आणि याच कारणामुळे तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, नंतर तक्रार करण्यापेक्षा आधीच्या गोष्टी पूर्ण करा. UDID लिंक करा आणि नोंदणी पूर्ण करा. म्हणजे पुढे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचा हप्ता सुरळीत सुरू राहील. मित्रांनो, शेवटी एक खूप महत्त्वाची विनंती आणि सूचना, ही गोष्ट अजिबात दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला तुमचा हप्ता सुरळीत आणि वेळेवर मिळत राहावा असं वाटत असेल तर आजपासूनच ॲक्शन घ्या. तुम्हाला काय करायचे आहे, सर्वात आधी तुमचं UDID कार्ड आधारशी लिंक करा आणि दुसरं दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करा. या 2 गोष्टी खूप साध्या आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. जर दुर्लक्ष केलं तर काय होईल मित्रांनो, जर तुम्ही या गोष्टी वेळेत केल्या नाहीत तर एप्रिल महिन्यापासून तुमचे पैसे थांबू शकतात किंवा खूप उशिरा मिळू शकतात आणि नंतर तुम्हाला तहसील ऑफिसचे फेरे मारावे लागू शकतात. म्हणून मित्रांनो, नंतर करू असं अजिबात म्हणू नका. आजच हे काम पूर्ण करा, म्हणजे पुढे कोणताही त्रास होणार नाही आणि तुमचा हप्ता नियमित सुरू राहील. लक्षात ठेवा, वेळेत केलेलं काम, वेळेत मिळणारा हप्ता. मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर एक छोटीशी विनंती आहे. अशा सरकारी योजना आणि ताज्या अपडेट्ससाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनलला नक्की सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. कारण पुढील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही नक्की उत्तर देऊ. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स रोज तुम्हाला मोबाईलवर हव्या असतील, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. भेटूया नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.